हॅलो एव्हरीवन. आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. रिझनिंगचा जो कोर्स आपण चालू केला आहे यूट्यूबवरती, त्यामध्ये सिलॉजिझम आपण बघत होतो. सिलॉजिझमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या. या लेक्चरमध्ये त्यावरती आपण काही न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत, काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे. काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये सांगायचे आहेत. तर अगोदर आपण लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जे काही बघितलं ते आपण एकदा रिवाइज करूया. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की सिलॉजिझममध्ये स्टेटमेंट दिलेले असतात आणि ह्या स्टेटमेंटवरनं काहीतरी कन्क्लुजन हे काय केलेलं असतं, काढलेलं असतं. सो हे स्टेटमेंटवरनं कन्क्लुजन ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आपल्याला ऑप्शन्स असतात आणि ह्या ऑप्शनमध्ये दिलेलं असतं की कन्क्लुजन फॉलो करतं की नाही. सो जे काही स्टेटमेंट असतात, तुम्हाला दोन टाईपचे स्टेटमेंट सांगितले होते, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि निगेटिव्ह स्टेटमेंट. पॉझिटिव्ह स्टेटमेंट हे सम किंवा ऑल या वर्डने सुरू होतात आणि निगेटिव्ह स्टेटमेंट जे आहेत हे निगेटिव्ह स्टेटमेंट्स नॉट या वर्डने सुरू होतात. ओके. त्यानंतर कन्क्लुजन देखील तुम्हाला तीन टाईपचे कन्क्लुजन सांगितले होते. तीन टाईपचे कन्क्लुजन कोणते? जर हे गिव्हन स्टेटमेंट असतील, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची की तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी डायग्राम ड्रॉ करायची आहे. व्हेन डायग्राम म्हणू शकता तुम्ही त्याला. ही डायग्राम ड्रॉ करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट हे लक्षात ठेवायची की जी काही डायग्राम तुम्ही ड्रॉ कराल, हे स्टेटमेंट हवं तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. जी तुम्ही डायग्राम ड्रॉ कराल त्या डायग्रामने गिव्हन जे स्टेटमेंट्स असतील ते गिव्हन स्टेटमेंटमध्ये ज्या काही कंडिशन असतील त्या सॅटिस्फाय केल्या पाहिजे. गिव्हन स्टेटमेंटमध्ये असलेल्याच कंडिशन. एखादं रिलेशनशिप जर नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ए आणि बी मधलं रिलेशनशिप दिलेलं आहे, बी आणि सी मधलं रिलेशनशिप दिलेलं आहे, बट ए आणि सी मधल्या रिलेशनशिप वरती कुठल्याही प्रकारची कमेंट स्टेटमेंटमध्ये केलेली नाहीये आणि ऑप्शनमध्ये मात्र किंवा कन्क्लुजनमध्ये तुम्हाला ए आणि सी बद्दलचं रिलेशनशिप सांगतंय, त्यावेळेस तिथे काय होतात, मल्टिपल केसेस पॉसिबल होतात. तुम्हाला डायग्राम कोणती ड्रॉ करायची आहे? मग डायग्राम फक्त जे गिव्हन आहे, ए आणि बी मधलं रिलेशनशिप, बी आणि सी मधलं रिलेशनशिप, हे सॅटिस्फाय होणारी डायग्राम पाहिजे. मग अशी एक डायग्राम असू शकते किंवा मल्टिपल डायग्राम देखील असू शकतात. आणि जेव्हा मग आपण एखाद्या गोष्टीमधलं रिलेशनशिप, परफेक्ट रिलेशनशिप काय आहे हे सांगू शकत नाही गिव्हन स्टेटमेंटच्या मदतीनं, त्याला आपण कांट सेची केस म्हणतो. मग याच्यावरनं तीन कन्क्लुजनचे टाईप तुम्हाला मी सांगितले होते. कोणते तीन टाईप? एक होतं 100% ट्रू स्टेटमेंट. एखादं स्टेटमेंट जर 100% ट्रू असेल, स्टेटमेंट गिव्हन आहे, स्टेटमेंटवरनं तुम्ही डायग्राम ड्रॉ केली आणि डायग्राम मध्ये दिसतंय की गिव्हन स्टेटमेंट हे 100% ट्रू आहे, म्हणजे कन्क्लुजन हे 100% ट्रू आहे, तर ते कन्क्लुजन तुम्ही फॉलो करतं असं म्हणतात. सेकंड असतं, एखादं कन्क्लुजन जर 100% फॉल्स असेल, म्हणजे गिव्हन स्टेटमेंट त्यावरची डायग्राम, त्या डायग्रामवरनं तुम्हाला जे काही दिसतंय त्यानुसार जे कन्क्लुजन दिलेलं आहे ते 100% चुकीचं आहे, तर ते कन्क्लुजन डू नॉट फॉलो. ते कन्क्लुजन काय करत नाही, फॉलो करत नाही, असं आपण म्हणतो. आणि तिसरं जे कन्क्लुजन असतं ते असतं कांटसे. कांटसे म्हणजे काय? गिव्हन डायग्रामवरनं दोन जे काही कन्क्लुजन आहे, ते कन्क्लुजन दोन गोष्टींमधलं जे काही रिलेशनशिप आहे ते स्पष्ट होत नाहीये. ते असूही शकतं किंवा नसूही शकतं. असं कन्फ्युजन जिथे असेल त्याला आपण कांट से म्हणतो. आणि जे कांट से वालं कन्क्लुजन असतं ते देखील डू नॉट फॉलो असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, इथपर्यंत हे या तीन गोष्टी तुम्हाला मोस्टली काय करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहे. मग तीन स्टेटमेंटचा तुम्हाला एक पेज चार्ट बनवून दिला होता, तो चार्ट लक्षात ठेवायचा आहे. त्यावरनं आज आपण काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर ते क्वेश्चन आता बघूया. क्वेश्चन वन इकडे लक्ष द्यायचं. क्वेश्चन वन मध्ये स्टेटमेंट्स आहेत. आता आपण काय करणार बघा, क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. जे गिव्हन स्टेटमेंट्स आहेत, अगोदर त्या स्टेटमेंट्स वरनं तुम्हाला काय ड्रॉ करायचे आहे, डायग्राम ड्रॉ करायचे आहे. सो क्वेश्चन वन काय सांगतोय, ऑल क्लाउड्स आर फॉग्स. आणि डायग्राम कशा ड्रॉ करायच्या हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यांनी मागचा व्हिडिओ बघायचा आहे. मागचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग बघूया. पहिलं स्टेटमेंट काय सांगतंय, ऑल क्लाउड्स आर फॉग्स. ऑल क्लाउड्स आर फॉग्स, सगळे क्लाउड हे काय आहेत, फॉग्स आहेत. मग पहिले मी काय करेन, क्लाउड साठीचे सर्कल ड्रॉ करेल. हे तुमचे क्लाउड सी ने रिप्रेझेंट करतो. ऑल क्लाउड्स आर फॉग्स. आणि फॉग जो आहे तो बाहेरून येईल. हे कसं आलं, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. काय? सगळेच्या सगळे क्लाउड जे आहेत ते फॉग्स आहेत. ओके. ते दुसरं स्टेटमेंट काय आहे, ऑल फॉग्स आर व्हाईट. सगळे फॉग्स काय आहेत, व्हाईट आहेत. म्हणजे व्हाईट काय येईल, फॉगच्याही बाहेर येईल. बघा,
व्हाईट मी जर याच्या बाहेर ड्रॉ केला, हा व्हाईट बघा, हा झाला तुमचा व्हाईट, ऑल फॉग्स आर व्हाईट. मग ही जे डायग्राम आहे, या डायग्रामने सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या का, ज्या स्टेटमेंटमध्ये गिवन आहेत तर केल्या. कशा केल्या सर? ऑल क्लाउड्स आर फॉग्स, यस. सगळे क्लाउड जे आहे, म्हणजे हा ब्लॅक तुम्हाला रेड मध्ये दिसतोय, फॉग रेडने दाखवलाय. ऑल क्लाउड जे आहेत ते फॉग्स आहेत, आणि ऑल फॉग जे आहेत ते व्हाईट आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिकली क्लाउड काय होऊन गेले, व्हाईट देखील होऊन गेले. मग कन्क्लुजन आपण बघूया की ट्रू आहे की नाही आहे. पहिलं कन्क्लुजन काय आहे? सम व्हाईट आर क्लाउड्स. इज इट ट्रू? एकदा डायग्राम बघा. बघा, व्हाईट जे आहे हे बाहेर तुमचे ग्रीन कलरने दाखवले, आणि क्लाउड्स त्याच्या आतमध्ये आहे. ओके सर. आता व्हाईट आणि क्लाउड यांच्या रिलेशनशिप बद्दल स्टेटमेंट्स मध्ये कुठल्याही प्रकारची कमेंट नाहीये. काय? व्हाईट आणि क्लाउड्स यांच्या रिलेशनशिप बद्दल जे गिव्हन स्टेटमेंट्स आहेत त्याच्यात कुठल्याही प्रकारची कमेंट नाहीये. म्हणजे सर बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये क्लाउड आणि फॉग्स या दोघांमधलं रिलेशनशिप दिलेलं आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये फॉग्स आणि व्हाईट या दोघांमधलं रिलेशनशिप दिलेलं आहे. कन्क्लुजन मध्ये मात्र व्हाईट आणि क्लाउड्स यांच्यामधलं विचारताय, ते म्हणताय की सम व्हाईट आर क्लाउड्स. डायग्राम मध्ये दिसतंय की जे काही थोडेफार क्लाउड्स आहेत ते फॉग्स आहेत, पण सगळेच फॉग्स व्हाईट आहेत. म्हणून काय झालं? थोडे व्हाईट. कोणते व्हाईट? जे फॉगच्या मध्ये दिसत आहे हे थोडेफार व्हाईट जे आहेत ते मात्र काय असणार आहे? क्लाउड असणार आहे. थोडे व्हाईट जे आहे, म्हणजे व्हाईट काय आहे? तुमचा युनिव्हर्सल सेट आहे, आणि त्याच्यामध्ये फॉग्स आहेत, सगळे फॉग्स व्हाईट असल्यामुळं, आणि सगळे क्लाउड फॉग्स असल्यामुळं क्लाउड हे व्हाईटच्या आतमध्ये येतात. म्हणून थोडे व्हाईट जे फॉग्स देखील आहेत ते काय आहेत? तुमचे क्लाउड्स आहेत. सो फर्स्ट कन्क्लुजन हे आपण म्हणू शकतो 100% काय आहे? ट्रू आहे. कसं 100% ट्रू आहे? कारण क्लाउड हे व्हाईटच्या सर्कलच्या आतमध्येच येत आहे. म्हणून सम व्हाईट आर क्लाउड हे 100% ट्रू आहे, आणि 100% ट्रू असणारं कन्क्लुजन काय करतं? फॉलो करतं. सो ऑप्शन बघायचे आहेत, एक चेक झालं की लगेच ऑप्शन चेक करायचे. ओनली कन्क्लुजन वन फॉलो हे ऑप्शन असू शकतं. ओनली कन्क्लुजन टू फॉलोज नाही, हे ऑप्शन बिलकुल नसेल. का? कारण कन्क्लुजन वन फॉलो करतंय. नायदर वन नॉर टू फॉलोज, नायदर वन म्हटलंय त्यांनी, कन्क्लुजन वन तर फॉलो करतंय, सो हे पण ऑप्शन नाहीये. सो 1 आणि 3 पैकी एक ऑप्शन करेक्ट असणार आहे. सो सेकंड ऑप्शन काय आहे? थर्ड ऑप्शन 1 and 2 फॉलोज. म्हणून टू आता तुम्हाला चेक करावाच लागेल. ते काय म्हणताय? सम फॉग्स आर क्लाउड. सम फॉग्स आर क्लाउड. इफ ऑल क्लाउड्स आर फॉग्स. बघा, स्टेटमेंट वरनं पण क्लिअर होतंय. देन ऑब्विसली सम फ्लॉग्स आर क्लाउड. आणि डायग्राम मध्ये पण दिसतंय. डायग्राम मध्ये काय दिसतंय? ही बघा, ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्राम मध्ये सेंटरला तुम्हाला ब्लॅक कलर दिसेल. काही क्लाउड जे आहेत, क्लाउड हे फॉगच्या आतमध्ये आहेत. ते काय म्हणताय? सम फॉग्स आर क्लाउड. ऑब्विसली रेड बाहेरून आहे, हे एवढे ब्लॅकने जे रिप्रेझेंट केलेले आहेत एवढे फॉग्स काय आहेत? क्लाउड्स आहेत, कारण क्लाउड त्याच्या आतमध्ये आहे. सो हे स्टेटमेंट सुद्धा कसं आहे? 100% ट्रू स्टेटमेंट आहे, आणि 100% ट्रू स्टेटमेंट असेल म्हणून ते कन्क्लुजन काय करतं? फॉलो करतं. म्हणून ह्या क्वेश्चनचं राईट आन्सर काय असणार आहे तुमचं? बोथ 1 and 2 फॉलोज. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. पहिला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन क्लिअर झालेला असेल. ओके. आता आपण जाऊया दुसऱ्या क्वेश्चनकडे. दुसरा क्वेश्चन काय आहे? स्टेटमेंट्स. पुन्हा काय सांगितलंय? स्टेटमेंट्स वरनं डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम ड्रॉ केली की त्यावरनं कन्क्लुजन चेक करायचे. आता तुम्हाला सोपे जातील सगळे. डायग्राम ड्रॉ करणं आता तुम्ही शिकून जा. काय आहे? ऑल रेड आर पेन. मग काय येईल? आतमध्ये रेड येईल. बघा, स्वतः करून बघायचंय. हवं तर काय करायचंय? क्वेश्चन रीड करा, व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज केल्यानंतर काय करायचंय? स्वतः अगोदर सॉल्व्ह करून बघा. ह्या टाइमला व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर नंतर व्हिडिओ प्ले करून तुमचा आन्सर आणि माझा आन्सर काय करा? मॅच करा. ठीक आहे. आपण बघूया त्यांनी काय दिलेलं आहे. ऑल रेड. रेड आतमध्ये, आर पेन. ऑल रेड आर पेन, म्हणून पेन काय येईल? बाहेरून येईल. हे तुमचे पेन. ऑल रेड आर पेन. इथे दिसतंय की ऑल रेड काय आहे? पेन आहे. ओके सर. अँड नो पेन इज व्हाईट. एकही पेन काय नाहीये? व्हाईट नाहीये. सो व्हाईट आणि पेन यांच्यामध्ये रिलेशनशिप नाहीये. व्हाईटचं सर्कल, ओके, दुसरा कलर घेतो मी, येलो कलरने दाखवतो. हे तुमचे व्हाईट. ठीक आहे. आणि हे व्हाईट आणि पेन यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशनशिप नाहीये. बिकॉज नो
पेन इज व्हाईट. आणि इथे तुम्हाला दिसत असेल कुठलाही पेन जो आहे हा पेन काय नाहीये, व्हाईट नाहीये. ठीक आहे. मग आता सर अजून एखादी डायग्राम बनू शकते का याची, नो पेन इज व्हाईट? नाही बनू शकत, कारण पेनला व्हाईटचं सर्कल काय करणार नाही, इंटरसेक्ट करणार नाही. पेनला काय करणार नाही, व्हाईटचं सर्कल इंटरसेक्ट करणार नाही. सो आता आपण कन्क्लुजन रीड करूया. नो व्हाईट इज अ पेन. ऑब्विसली पेन आणि व्हाईट दोघांमध्ये रिलेशनशिप नाहीये, कारण नो पेन इज व्हाईट म्हणजेच नो व्हाईट इज अ पेन. सो 100% हे कन्क्लुजन फॉलो करतं, 100% हे कन्क्लुजन ट्रू आहे, म्हणून हे कन्क्लुजन फॉलो करतं. सो वन फॉलो करतं असं ऑप्शन आपल्याला शोधायचंय. हे बघा इथे ऑप्शन आहे, 1 and 2 फॉलोज हे ऑप्शन आहे, ऑल मध्ये हे ऑप्शन असू शकतं. सो इथे थर्ड ऑप्शन तुमचं इलिमिनेट झालं. हे काय आहे, इनकरेक्ट, कारण इथे फक्त 2 3 म्हटलंय. थर्ड ऑप्शन इज इलिमिनेटेड. सेकंड, नो रेड इज व्हाईट. त्यांनी काय म्हटलंय, नो रेड इज व्हाईट. ओके, नो रेड इज व्हाईट. रेड आणि व्हाईट मध्ये काही रिलेशनशिप आहे का? नाहीये. व्हाईट पेन पासूनच दूर आहे आणि सगळे रेड पेन आहे. जर रेड आणि व्हाईट मध्ये रिलेशनशिप आलं तर ऑब्विसली पेन आणि व्हाईट मध्ये येईल. हे समजतंय? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजून इलेबोरेट करतो. ते काय म्हणताय, नो रेड इज व्हाईट. जर एक जरी रेड व्हाईट झाला तर ऑब्विसली सगळे रेड पेन असल्यामुळे जे रेड पेन आहेत ते व्हाईट होतील, आणि व्हाईट आणि पेन या दोघांमध्ये रिलेशनशिप नाहीये, म्हणून नो रेड इज व्हाईट. इथे तुम्हाला दिसतंय रेड आणि व्हाईट मध्ये डायग्राम देखील काय नाहीये, इंटरसेक्ट केलेली नाहीये. ठीक आहे. सो नो रेड इज व्हाईट हे देखील काय आहे, 100% ट्रू आहे, आणि म्हणून हे कन्क्लुजन सुद्धा काय करतं, फॉलो करतं. सो 1 and 2 फॉलोज हे देखील ऑप्शन, म्हणजे पहिलं ऑप्शन आता काय झालंय, इलिमिनेट झालंय. पहिलं ऑप्शन इलिमिनेट झालंय कारण याच्यामध्ये 2 नाहीये. सो 1 and 2 फॉलोज किंवा 2 and 3 फॉलोज हे तर येणारच नाही. सो तुम्हाला आन्सर मिळालाय डायरेक्ट 1 and 2 फॉलोज. 3 चेक करायची गरज पण नाही उरली. ओके, सॉरी सॉरी, चेक करावा लागेल कारण अजून एक ऑप्शन आहे, ऑल कन्क्लुजन फॉलो. थर्ड चेक करावं लागेल, सॉरी. थर्ड चेक का करावं लागेल, कारण ऑल कन्क्लुजन तिसरं फॉलो करतं की नाही यावर डिपेंडंट आहे तुमचा आन्सर. सो तिसरं काय आहे, ऑल पेन आर रेड. ते काय म्हणताय, ऑल पेन आर रेड. सर इथे त्यांनी म्हटलंय ऑल रेड आर पेन, याच्यावरनं ही डायग्राम ड्रॉ केली. बट ऑल पेन आर रेड, सगळेच पेन रेड आहे का, हे कन्क्लुजन 100% फॉलो करतंय का? नाही. का नाही हे समजावून सांगतो आता. बघा थोडीशी बाजूला डायग्राम काढतो. सपोज हे कन्क्लुजन फॉलो करणारी डायग्राम फक्त अशाच पद्धतीची येऊ शकते का, की ऑल रेड आर पेन, की अजून काही ऑप्शन आहे या डायग्रामला? तर एक ऑप्शन आहे. कोणतं ऑप्शन आहे सर? बघा मी ड्रॉ करून दाखवतो. हे मी ड्रॉ केले तुमचे पेन, हे ड्रॉ केले पेन, आणि हेच त्याच्याच वरती, एक्झॅक्ट त्याच्यावरती मी ड्रॉ काय करतोय, रेड ब्लॅक कलरने दाखवलंय. सो त्याच्याच एक्झॅक्ट वरती मी काय ड्रॉ करतोय, त्याच्या, हे आता थोडं समजून घ्या, एक्झॅक्ट त्याच सर्कलच्या वरती, त्याचाच कॉपी राहील. एक्झॅक्ट त्या सर्कलच्या वरती मी ब्लॅक सर्कल ड्रॉ केलं आणि त्याला नाव दिलं रेड. त्याला काय नाव दिलं, रेड. हे काय झालं सर, स्टेटमेंट 1 फॉलो करतंय का? ऑल रेड आर पेन, येस ऑल रेड आर पेन, सगळे रेड, कारण रेड किती आहे, पेन इतकाच आहे. सगळे रेड पेन आहेत, हे स्टेटमेंट फॉलो करतंय. नो पेन इज व्हाईट करेल फॉलो. बाजूला व्हाईटची डायग्राम दाखवून दिली तुम्हाला, व्हाईट, म्हणजे ही डायग्राम देखील दोन्ही स्टेटमेंट फॉलो करतेय, आणि ही खालची डायग्राम देखील दोन्ही स्टेटमेंट फॉलो करतेय. खालच्या डायग्राम नुसार जर बघितलं तर सम पेन आर रेड, कारण इथे सगळे पेन रेड नाहीये. खालची डायग्राम जर तुम्ही बघितली तर पेनचा काहीच पोर्शन, कोणता पोर्शन सर, जो पोर्शन मी आता ब्लॅक करतोय, जो पोर्शन काय करतोय मी आता ब्लॅक करतोय, तेवढाच पोर्शन पेन आहे, म्हणून सम पेन आर रेड ही खालची डायग्राम सांगते. आणि ही शेजारी आत्ता काढून दाखवली हिच्यामध्ये ऑल पेन आर रेड, कारण दोघांची क्वांटिटी सेम दाखवली, म्हणजे ऑल रेड आर पेन आणि ऑल पेन आर रेड हे दोघंही ही डायग्राम सॅटिस्फाय करते. म्हणून पेन आणि रेड या दोघांमधलं जे रिलेशनशिप आहे, हे रिलेशनशिप काय नाहीये, फिक्स नाहीये. वी कांट कमेंट ऑन दिस, वी कांट कमेंट ऑन दिस की ऑल पेन आर रेड ऑर नॉट.
ऑल पेन आर रेड ऑर नॉट. हे आपण सांगू शकत नाही. म्हणून कन्क्लुजन 3 जे आहे हे कांट से टाईपचं आहे आणि कांट से टाईपचं असल्यामुळे हे कन्क्लुजन फॉलो करत नाही. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज व्हॉट? ओनली कन्क्लुजन 1 and 2 फॉलोज. ओनली कन्क्लुजन 1 and 2 फॉलोज. क्लिअर आहे इथपर्यंत? हे जर समजलं असेल तर काही जणांच्या मनामध्ये एक डाऊट निर्माण झाला असेल. तो डाऊट देखील मी समजावून सांगतो. कोणता डाऊट सर? सर तुम्ही सांगता बघा, हेच स्टेटमेंट घ्या, ऑल रेड आर पेन. आतमध्ये रेड घेतला, बाहेरून पेन घेतला. सर ऑल रेड आर पेन हे स्टेटमेंट म्हणतं, काय म्हणतं? की सम पेन आर रेड. हे तर तुम्ही 100% ट्रू सांगता असं जर आलं तर. आणि ऑल पेन, ओके व्यवस्थित लिहितो मी. आणि ऑल पेन आर रेड हे असं दिल्यावर तुम्ही म्हटले की आपण इथे दुसरी डायग्राम ड्रॉ करायला पाहिजे. कोणती डायग्राम? ही एक डायग्राम आणि त्याच्यावरतीच ओव्हरलॅपिंग वाली दुसरी डायग्राम. म्हणजे जे काही तुमचं ऑल रेड आर पेन हे स्टेटमेंट आहे, याची ही एक डायग्राम येते आणि याची ही एक डायग्राम येते. करेक्ट? ओके सर, ह्या दोन डायग्राम निर्माण होतात. मग ह्या दोन डायग्राम जर येतात तर ऑल पेन आर रेड हे आपण 100% ट्रू सांगू शकत नाही. याचं एक्सप्लेनेशन मी दिलं. कारण इथे पहिल्या डायग्राम मध्ये सम पेन आर रेड आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये ऑल पेन आर रेड. सो वी कांट से. बट पहिलं स्टेटमेंट जे आहे सम पेन आर रेड, सम पेन आर रेड, हे जे पहिलं स्टेटमेंट आहे सम पेन आर रेड इथे लिहिलेलं, हे तर आपण 100% ट्रू म्हणतो. असं का? मग इथे पण तर दोन डायग्राम येतात ना. बट दोन्ही डायग्राम मध्ये ते फॉलो करतं. कसं? पहिल्या डायग्राम मध्ये तर डोळ्यांना दिसतच आहे की काही पेन जे आहेत ते रेड आहेत. ठीक आहे, हे मधले वाले. दुसऱ्या डायग्राम मध्ये ऑल पेन रेड आहेत. बट सर सम पेन पण रेड आहेत ना. म्हणजे एवढाच पोर्शन जर घेतला तर मी पेनचा ग्रीन कलरने दाखवला, हा एवढा पोर्शन, या एवढ्या पोर्शनला काय म्हणणार मी? सम पेन. आणि ते रेड आहेत का? आहेत रेड, कारण रेडचं सर्कल मोठं आहे. म्हणजे हे एवढे पेन रेड आहेत. म्हणजे सम पेन आर रेड हे जे स्टेटमेंट आहे हे पहिल्या केसमध्ये देखील ट्रू आहे आणि दुसऱ्या केसमध्ये देखील ट्रू आहे. आणि म्हणूनच सम पेन आर रेड हे स्टेटमेंट 100% ट्रू आहे. केव्हा? जेव्हा ऑल रेड आर पेन हे तुमचं स्टेटमेंट, सॉरी, जेव्हा ऑल रेड आर पेन हे स्टेटमेंट असेल तेव्हा सम पेन आर रेड हे कन्क्लुजन 100% ट्रू आहे. कारण दोन्ही डायग्राम मध्ये ते फॉलो करतं, म्हणून ते कन्क्लुजन फॉलो करेल. बट ऑल पेन आर रेड हे फक्त दुसऱ्या डायग्राम मध्ये फॉलो करतं, पहिल्या डायग्राम मध्ये नाही. सो वी कांट से, आणि म्हणून ते कन्क्लुजन फॉलो करत नाही. हा एक बेसिक डिफरन्स जो एक्झाम मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन करून करतो, हा लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे? आय होप हे सेकंड न्यूमेरिकल तुम्हाला क्लिअर असेल. आता आपण बघूया तिसरं न्यूमेरिकल. आता तुम्ही पटपट आन्सर द्यायचे. थर्ड न्यूमेरिकल जे आहे, थर्ड न्यूमेरिकल काय असणार आहे? ऑल टेबल आर चेअर्स. ओके, टेबल ड्रॉ करूया. आता सोपं जाईल बघा तुम्हाला. याच्या दोन डायग्राम येतील हे तुम्हाला माहिती आहे. बट दुसरी डायग्राम केव्हा काढायची हे पण लक्षात आलं पाहिजे. आधीच नाही काढून ठेवायची. जेव्हा पुन्हा ऑल चेअर्स आर टेबल म्हणेल तेव्हा दुसरी डायग्राम. आता गरज नाहीये. अगोदर काय करायची आपली? सिंपल आपण जी शिकलो ती डायग्राम बघा. आतमध्ये मी टेबल काढले, ऑल टेबल आर चेअर्स, ऑल टेबल आर चेअर्स. ओके सर, समजलं. आणि त्यांनी काय म्हटलंय? सम टेबल आर कप्स. आता बघा मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. सम टेबल आर कप्स, काही टेबल जे आहेत ते कप्स आहेत. सम टेबल, नॉट ऑल टेबल्स. मग ही डायग्राम अशी येऊ शकते. येस ऑर नो? हे कप्स. ही डायग्राम अजून कशी येऊ शकते रे? बघा तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हे तुमचे कप, ऑल टेबल, सॉरी, ऑल कप आणि चेअर सेम नाव आहे. मी चेअरला CHRI पूर्णच नाव देतो आणि कपला CU नाव देतो. ठीक आहे. आता ऑल टेबल आर चेअर्स, चेअरला मी CH म्हणेल. अजून ही डायग्राम कशी येऊ शकते? सम टेबल आर कप्स. तुम्हाला काही टेबल कप दाखवायचे, तुम्ही ही डायग्राम अशीही दाखवू शकता. काही टेबल कप, काही टेबल, हे महत्वाचं आहे. सम टेबल आर कप्स अशी दाखवू शकतात. मग आता कन्क्लुजन रीड करा. सम कप्स आर चेअर्स.
येस सर, 100% ट्रू आहे. का? कारण बघा, हे बाकीचं जाऊ द्या, बट जो पार्ट कप आणि टेबल ह्या दोघांचं इंटरसेक्शन आहे, कप आणि टेबल ह्या दोघांचं जे इंटरसेक्शन आहे ते चेअरच्या आतमध्येच आहे. कारण टेबल चेअरच्या आतमध्ये आहेत आणि सम टेबल हे कप आहेत. म्हणून ह्या दोघांचं जे येलो कलरने इंटरसेक्शन दाखवलंय दोघंही केसमध्ये, ते रेड कलरच्या आतमध्येच आहे. म्हणजे दोघंही पॉसिबल डायग्राम मध्ये सम कप्स जे आहेत ते चेअर्स आहेत. म्हणून पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तुमचं 100% स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. काय आहे? 100% ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, सम चेअर्स आर टेबल. आलं की नाही? मागच्या एक्झाम मध्ये, मागच्या क्वेश्चन मध्ये जे होतं ते सम चेअर्स आर टेबल. आता सांगा बरं, काही चेअर जे आहेत, काही चेअर ह्या टेबल आहेत. ऑब्विसली त्या आतमधल्या काही चेअर काय आहेत? टेबल आहेत. सर, जर टेबल तुम्ही पूर्ण घेतला असता तर तरी देखील काही टेबल ह्या चेअर राहिल्या असत्या. कशा? बघा, हा एवढा पोर्शन जर चेअरचा घेतला, टेबल जर पूर्ण राऊंड घेतला, सगळ्या आहेत म्हणजे काही टेबल चेअर आहेच ना. काय? सगळ्या चेअर टेबल आहेत म्हणजे काही चेअर ह्या टेबल आहेतच. म्हणून सम चेअर आर टेबल हे स्टेटमेंट 100% ट्रू असतं. ऑल चेअर म्हटल्यानंतर मग तिथे कन्फ्युजन होतं. ठीक आहे, तिथे कांडसे येतं. सम चेअर्स आर टेबल, इट इज 100% ट्रू. सो पहिलंही स्टेटमेंट 100% ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट सुद्धा 100% ट्रू आहे. सो बोथ 1 and 2 फॉलोज, दिस इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, हा क्वेश्चन समजला असेल. तर आता हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे. होमवर्कसाठी आहे म्हणजे काय? हा क्वेश्चन तुम्ही रीड करायचा आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे. व्हिडिओ पॉज केल्यानंतर काय करायचं आहे? क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन काय करायचं आहे? रीड करायचं आहे. स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याच्यावरून कन्क्लुजन दिलेले आहेत, ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. काय करायचंय तुम्ही? व्हिडिओ पॉज करायचा. व्हिडिओ पॉज केल्यानंतर क्वेश्चन तुमच्या समोर असेल. क्वेश्चन रीड करायचा, व्यवस्थित आन्सर फाइंड आउट करायचा आणि आलेला आन्सर कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण जे काही न्यूमेरिकल बघितले, आय होप त्याच्यातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन यावरती प्रॅक्टिस करायचे आहेत. तुम्हाला प्रॅक्टिससाठी अजून क्वेश्चन हवे असतील तर तसं कमेंटमध्ये सांगा. मी ते क्वेश्चन्स देखील प्रोव्हाइड करण्याचा ट्राय करेल. आणि आजच्या ज्या लेक्चर आहे, ह्या लेक्चरची जी काही क्वेश्चनची पीडीएफ आहे ती देखील तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर कन्सेप्टचा जो पार्ट आहे, तो कन्सेप्टचा पार्ट मागच्या लेक्चरमध्ये कव्हर झाला आहे. तो सगळ्यांनी व्हिडिओ अगोदर बघायचा आहे. त्या व्हिडिओ नंतरच हा व्हिडिओ बघायचा आहे. मागच्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि अजून क्वेश्चन हवे असतील तर तसं कमेंटमध्ये सांगायचं, मी ते प्रोव्हाइड करेन. लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. टेलिग्रामवरती तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. आणि चौथ्या क्वेश्चनचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायला कुणीही विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर जे कुणी प्रिपेअर करताय त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.